नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आता भरपूर लोक आहेत जे यूट्यूबर्स आहेत, बरेचसे माझे मित्र पण आहेत, बऱ्याचशा लोकांचे चॅनल डेट झालेत आणि त्यामुळे भरपूर लोक मला विचारत आहेत की हे असं कसं काय झालं। ज्यावेळेस त्यांनी चॅनल चालू केलं होतं आणि ते जे कंटेंट प्रोव्हाइड करत होते ना लोकांना, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला भविष्यात धोका आहे। कारण कसं असतं माहिती आहे का, दुसऱ्याचं जे उचलून आपण टाकत असतो आपली मेहनत न करता, तर जास्त ते टिकत नसतं। कारण किती जरी केलं ना, तिथे दुसऱ्याची मेहनत आहे। आता सध्या ते AI व्हर्जनचे पण व्हिडिओ भरपूर लोक टाकायला लागलेत, त्याच्यात आपल्याला मेहनत खूप शून्य करावं लागते। आणि जर तुमचं चॅनल अशा कॅटेगरीमध्ये जर असेल तर ते जास्त काळ टिकणार नाही। आता माझ्या जवळचे काही लोक होते जे दुसऱ्याचे व्हिडिओ उचलून स्वतःच्या चॅनलवर टाकायचे, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं थंबनेल वगैरे चेंज करायचे वगैरे गोष्टी, पण त्यांची मेहनत त्या ठिकाणी शून्य होती। आणि त्यांचं ज्यावेळेस चॅनल डेट झालं, म्हणजे त्यांना भरपूर सबस्क्रायबर्स भेटले होते, पण ज्यावेळेस सगळंच ते उडालं ना, मग त्यांना वाईट वाटायला लागलं। पण मुळात म्हणजे ना, ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल काढताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अभ्यास असला पाहिजे। तुम्ही स्वतः व्हिडिओज आलं पाहिजे, स्वतःचा वॉइस, स्वतःचा चेहरा समोर तुम्ही मांडला पाहिजे आणि स्वतः ॲक्च्युअलमध्ये काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे। जर तुम्ही असंच आयत्या पिठावर रेगोट्या मारायला लागलात ना, तर मग तुमची सक्सेसफुल होण्याची गॅरंटी खूप कमी आहे। इनफॅक्ट तुमचं चॅनल पण पुढं जास्त ग्रो नाही करणार। आणि भरपूर लोकांना सध्या तो झटका बसलाय। ऑलरेडी मी भरपूर लोकांना सांगत होतो की तुम्ही जे करताय ते चिटिंग करताय किंवा योग्य वागत नाही आहेत, हे नियमाला धरून नाही आहे। पण त्यावेळेस त्यांना ते ऐकून नाही वाटलं, ते म्हणजे काय होत नसतंय, आम्ही भरपूर दिवस झालं करतो वगैरे वगैरे। आणि मग आता बसलाय फटका, मग वाईट वाटायला लागलंय। पण असं कधी कोणाची चोरी करू नका। एखादा व्यक्ती ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो ना, त्याची भरपूर मेहनत असते त्या व्हिडिओच्या पाठीमागं, आणि मग त्याची जर आपण संपूर्ण मेहनत उचलून जर आपल्या चॅनलवर टाकत असू, त्यातून जर अर्निंग करत असू ना, तर ते चुकीचं आहे। म्हणजे हे जास्त दिवस टिकत नसतं। आणि भरपूर सध्याचे यूट्यूबर्स आहेत ना, हे अशा पद्धतीनेच पैसे कमवायला लागले। म्हणून यूट्यूबनंच तो निर्णय घेतला आहे, म्हणजे जे काय डमी चॅनल्स आहेत किंवा जे डमी यूट्यूबर्स आहेत ना, ते सगळे हटवण्याचं सध्या चालू आहे। त्याच्यामुळे जर तुमचं चॅनल जर तशा पद्धतीचं असेल तर त्या गोष्टीला तयार राहा। आणि जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये यूट्यूबर बनायचं असेल किंवा यूट्यूब क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर स्वतःचा कॉन्टेंट घेऊन या, स्वतः अभ्यास करा, मेहनत करा आणि लोकांना स्वतःसोबत एंगेज करा, जोडा, तरच मग तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्की मिळेल। अदरवाईज मग हे लोकांच्या चोऱ्या करून तुम्हाला भेटणार काही नाही। मोस्टली चॅनल असे आहेत की जे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन उचलतात, स्वतःच्या चॅनलवर पोस्ट करतात, थंबनेल फक्त भारी बनवतात, पण ते इंदुरीकर महाराज काय म्हणतात का माझं कशाला टाकलं वगैरे। किंवा भरपूर लोक आहेत जे वारकरी संप्रदायातले, हे कला व्हिडिओ उचल, ते कला व्हिडिओ उचल, अंडे आपल्या चॅनलवर सोडून, म्हणजे हे चुकीचं आहे। हे जास्त दिवस टिकत नसतं। आपल्याला स्वतःला मेहनत करावी लागणार आहे, शिकावं लागणार आहे, एडिटिंग शिकावं लागणार आहे, व्हिडिओ शूट करायला शिकावं लागणार आहे, बोलायला शिकावं लागणार आहे, बोलण्यासाठी भरपूर प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे। ते काय सहज शक्य नसतं बसला आणि काही पण बोलायला लागला वगैरे वगैरे। त्याच्यामुळे प्रॉपर त्याचा अभ्यास करा, प्रॉपर त्या गोष्टीला वेळ द्या आणि मग चॅनल सुरुवात करा। विनाकारण दुसऱ्याकडे बघून किंवा वाटतंय म्हणून गोष्टी करायला जाऊ नका। कारण यूट्यूब क्षेत्र सुद्धा आता एवढं सोपं राहिलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये सुद्धा कठोर कॉम्पिटिशन आहे। भरपूर लोक, भरपूर स्ट्रॅटेजी, भरपूर काही गोष्टी घेऊन येतात। त्यामुळे तुम्हाला रोज डेली अपडेट राहावं लागणार आहे। तुमचं एक स्वतःचं क्षेत्र असावं लागणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं हे तुम्हाला बघावं लागणार आहे। नाही ओरिजिनल म्हणजे तुमचा 24 तास अभ्यास चालू असला ना, तरच मग तुम्ही बोलू शकता, अदरवाईज मग ते पॉसिबल नाही आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करा। आणि जर तुमचं चॅनल जर फ्रॉड असेल, दुसऱ्याचं उचलून जर तुम्ही टाकत असाल तर ते मुळात पहिलं बंद करा। एकदा जर का तुमचा ईमेल ID त्यांच्याकडे गेला आणि त्यांना जर लक्षात आलं की हा फ्रॉड आहे, तर मग ते नेक्स्ट टाईम वर्क नाही करत। त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या, एवढंच सांगू इच्छितो। धन्यवाद।